इंदिरानगरमधील गाजलेला सिस्पे कंपनी घोटाळ्याचा तपास आता सीबीआयकडे देण्याची मागणी होतीये। हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या या प्रकरणाबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। दरम्यान खासदार निलेश लंके यांनी हे आरोप फेटाळले असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला नाहक गुंतवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा पलटवार त्यांनी केलाय। या आरोप प्रत्यारोपामुळे जिल्ह्याचे राजकीय वातावरण आता चांगलंच तापलेलं दिसतंय। सिस्पेचं जे प्रकरण घडलेलं आहे मोठा अपराध झालेला आहे, सामान्य जनतेचे पैसे लूट झालेली आहे। मुख्यमंत्री त्यांच्या दौऱ्यामध्ये मी त्याची सीबीआयची एन्क्वायरी मागणी करणार आहे। जो मोठा फ्रॉड झालेला आहे सिस्पे काय ते सिस्पेच्या संदर्भामध्ये बाकीचे काही जे जिल्ह्यामध्ये आर्थिक फ्रॉड झाले तर त्या संदर्भात मी आढावा घेतला की मुख्यमंत्र्यांना मला निवेदन द्यायचं की सीबीआय एन्क्वायरी करायची। फक्त निवडणूक आल्यानंतर सिस्पे घोटाळा आणि त्या सिस्पे घोटाळ्यात फक्त माझं नाव गुंतवण्याचा प्रयत्न केला जातो। पण तुम्ही पाहिलं असेल ज्यांच्याकडून असा प्रयत्न केला जातो त्यांच्यातून त्या सर्वसामान्य लोकांचे पैसे काढण्यासाठी कुठलाही प्रकारचा प्रयत्न केला जात नाही। फक्त राजकारण म्हणून त्या गोष्टी करायच्या।